पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. मोठी बातमी, 21 वर्षाची प्रतीक्षा संपली. राज्यात 30,000 शिक्षकेतर पदाची भरती होणार 16 मार्च 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असा चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. 21 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर राज्यात 30,000 शिक्षकेतर पदाची मोठी भरती होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. शिक्षण विभागातील ह्या भरतीबाबत जाणून घ्या संपूर्ण माहिती. शासनाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी आता ठोस पावले उचलली आहेत. यासाठी नवीन पात्रता निकष आणि अटी जाहीर करण्यात आल्या असून या प्रक्रियेत महाराष्ट्र खाजगी शाळांसाठीतील कर्मचारी सेवेचे सुधारणा नियम 2026 असे नाव देण्यात आले आहे. या नव्या नियमाच्या आधारावर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. याबाबत तब्बल 21 वर्षानंतर शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रियेला पुन्हा गती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये 2005 नंतर शिक्षकेतर पदाची भरती झालेली नाही. या बंदीला आव्हान देण्यासाठी विविध संघटनांनी दीर्घकाळ लढा दिला. 2019मध्ये सुधारित आकृतीबंध जाहीर करून या मागणीस काही प्रमाणात आधार मिळाला, परंतु त्यानंतर शासनाने पुढील कारवाई थांबवली आणि स्थिती जशीच्या तशी राहिली. आता 2026मध्ये शासनाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी नवीन निकष आणि पात्रता निश्चित करणारे महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती सुधारणा नियम 2026 तयार केले आहेत. या नव्या नियमाच्या आधारे भरती प्रक्रिया राबवली जाणार असून त्यामुळे तब्बल 21 वर्षानंतर शिक्षकेतर पदांच्या भरतीला गती मिळणार आहे. साधारण 30,000 पदांची भरती होण्याची शक्यता. राज्यातील खाजगी अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमध्ये नव्या निकषानुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात पदे निर्माण होणार आहेत. यानुसार कनिष्ठ लिपिक पदे 17,795, वरिष्ठ लिपिक पदे 4,912, मुख्य लिपिक पदे 923 इतकी असतील. असे ग्रंथपाल पदे 2,118, 9वी-10वी यासाठी प्रयोगशाळा सहाय्यक 4,685 आणि उच्च माध्यमिकसाठी प्रयोगशाळा सहाय्यक पदे 2,040 अशी एकूण रचना प्रस्तावित आहे. या शासन निर्णयामुळे रिक्त पदे असलेल्या शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्याची संधी उपलब्ध होणार असून तब्बल 21 वर्षानंतर ही प्रक्रिया वेगाने राबवली जाणार आहे. पदभरतीसाठीचे नवीन निकष. महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेची शर्ती सुधारणा नियम 2026 अंतर्गत जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार शिक्षकेतर पदासाठी पात्रता आणि नियुक्ती प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे. कनिष्ठ लिपिक पदासाठी कोणत्याही शाखेतील सर्वाधिक विद्यापीठाची पदवी किंवा शासनाने समतुल्य घोषित केलेली इतर अर्थ आवश्यक आहे. तसेच नवीन शासन मान्यताप्राप्त प्राधिकाऱ्याकडून मिळालेले प्रमाणपत्र असावे, ज्यात मराठी टंकलेखनाची गती प्रति मिनिट 30 शब्द किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती प्रति मिनिट 40 शब्द असावी. वरिष्ठ लिपिक पदासाठी नियमित वेतन श्रेणीसह कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेल्या आणि पदावर कमीत कमी 3 वर्षाची सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांमधून ज्येष्ठता आणि गुणवत्ता ह्या आधारावर पदोन्नतीद्वारे नियुक्ती केली जाईल. प्रमुख लिपिक, मुख्य लिपिक पदासाठी वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेल्या आणि त्या पदावर कमीत कमी 3 वर्षाची सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांमधून ज्येष्ठता आणि गुणवत्ता ह्या आधारावर पदोन्नतीद्वारे भरती होईल. ग्रंथपाल पदासाठी सर्वाधिक विद्यापीठाची ग्रंथालय विज्ञान विषयातील पदवी किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडून ग्रंथालय विज्ञान विषयाची पदविका तसेच कोणत्याही शाखेतील सर्वाधिक विद्यापीठाची पदवी आवश्यक आहे. प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी मान्यताप्राप्त परीक्षा मंडळाकडून येत्या 12वी विज्ञान शाखा उत्तीर्ण असावे. तर शिपाई सेवक पदासाठी मान्यताप्राप्त परीक्षा मंडळाकडून किमान 12वी उत्तीर्ण असावे. या पदासाठी अनुकंप तत्वावरील नियुक्ती शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या धोरणानुसार विभागाकडून राबवली जाईल. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल दामोदर क्लासिक चॅनल लगेच सबस्क्राईब करा.